पुण्यातील L3 या पबमध्ये ड्रग्स पार्टी झाल्याचा व्हिडिओ समोर आल्याने पुण्यातील हॉटेल्स, बार आणि पब्समध्ये सुरू असलेल्या पार्ट्यांचा मुद्दा चर्चेत आला। यानंतर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुण्यातील पब्स आणि बारच्या अनधिकृत बांधकामावर हातोडा चालवलाय। ड्रग्स पार्टी नंतर पुणे महापालिकेला जाग, बार पब्सवर अखेर पालिकेचा हातोडा। L3 सह 4 पब्सचं अनधिकृत बांधकाम पाडलं। मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर कारवाई। पुण्यामध्ये मंगळवारी सकाळपासूनच पुणे महापालिकेचे अधिकारी, कर्मचारी JCB आणि हातात हातोडे घेऊन फर्ग्युसन कॉलेजच्या रस्त्यावर फिरताना दिसले। थेट मुख्यमंत्र्यांनीच कारवाईचे आदेश दिल्यावर FC रोडवरील अनधिकृत हॉटेल्स, पब्स, बार यांच्यावर तोडक कारवाई होणं निश्चित होतं आणि अपेक्षेप्रमाणे मंगळवारी दुपारी कारवाईला सुरुवातही झाली। फर्ग्युसन कॉलेज रोडवरील हे कल्चर बार आहे, हा पब नाही खरं तर। इथलं जे समोरचं जे अनधिकृत शेड होतं, पत्र्याचं शेड होतं, ते काढून टाकलेलं आहे पालिकेने। हे बघा समोर सगळे स्ट्रक्चर आहे, ते सगळे बारचे सगळं आपल्याला दिसतं। याच्यावरनं काय सीन झाला असेल इथं तोडताना मी काय काढून घेतलं, इथल्या कर्मचाऱ्यांनी सांगितलं, त्यांनी काढून घेतलं। मग पालिकेने दाखवण्यासाठी, टीव्हीला दाखवण्यासाठी थोडे तोडकाम केले। हे बघा, हे भिंत तोडलेलं दिसतं इथं क्लिअर कट। इथं सगळं हे बांधकाम सगळं हे सगळं अशा पद्धतीने कुठेतरी आता प्रशासनाने एक ज्याला आपण सिंबॉलिक कारवाई म्हणतो, देखीव कारवाई म्हणतो, हे सगळं कारवाई सुरू केलेली। या कारवाईत मंगळवारी 12 ते 15 व्यावसायिकांवर कारवाई करण्यात आली। हॉटेल, बार, दुकानं यांचे फ्रंट आणि साइड मार्जिनमध्ये असलेली विनापरवाना शेड काढण्यात आली। या मोहिमेमुळे 9 ते 10 हजार चौरस फूट जागा मोकळी करण्यात आली। यात वैशाली हॉटेल, शिरोळे मॉलचा काही भाग, कल्चर हॉटेल यांच्यावर कारवाई झाली। महत्त्वाचं म्हणजे L3 या बारवर ड्रग्स पार्टी झाली होती, त्याच्या आतमधलं अनधिकृत बांधकामही पाडण्यात आलं। हॉटेल असेल, काही ठिकाणं असतील, काही शाळेच्या आजूबाजूच्या टपऱ्या असतील, काही दुकानं असतील, ही सगळी JCB, पोकलेन, बुलडोजर लावून मुळासकट तोडून टाका। आणि त्याचबरोबर हे ड्रग्स विकणारे, मग पेडलर असतील किंवा ते ड्रग्सचे सप्लायर असतील, यांच्या मुळापर्यंत जाऊन यांची पाळंमुळं खोदून टाका। जे काही ड्रग्सच्या संदर्भातली परिस्थिती आहे त्याच्यावर राज्य सरकार इफेक्टिव्हली कारवाई करते आहे। अजून बरेच काळ ही कारवाई करत राहावी लागेल। आमचा झिरो टॉलरन्स पॉलिसी आहे। जो कोणी याच्यामध्ये सापडेल, पोलीसवाला असेल त्याच्यावर कारवाई होईल, अजून कोणी हॉटेलवाला असेल त्याच्यावर कारवाई होईल। ही अतिशय कडक कारवाई चाललेली आहे, कारवाई तशीच सुरू राहणार आहे। ज्या L3 हॉटेलमध्ये ड्रग्स पार्टी झाली होती ते हॉटेल राज्य उत्पादन शुल्क विभागाने सील केलं होतं, पण त्यावरही पालिकेचे कर्मचारी कारवाईसाठी पोहोचले। यावेळी जागा मालक आणि हॉटेल चालकांच्या नातेवाईकांनी ही कारवाई चुकीची असल्याचा आरोप केला। की आम्ही ओनर आहे, आम्ही भाड्या तत्वावरती दिलेलं आहे, आमच्यावरती, माझ्या वडिलांवरती आणि माझ्या काकांवरती कारवाई करू नका। आमचं फक्त एवढंच आहे, महानगरपालिकेला काय असेल ते त्यांना जर काय आमचं असेल तर त्यांनी कारवाई करावी। कारवाई करण्यात आमचा विरोध काही नाही। कारवाई ही बेकायदेशीर आहे, आमचं सगळं कायदेशीर आहे। तोडलं तर आमचा काही संबंधच नाही ना, पण आमचं कायदेशीर सगळं पेपर आहे, रिस्ट्रिक्ट सगळं आहे। तोडायला ना अधिकारच नाही कुठला, आम्ही कोर्टात जाऊ। बेकायदेशीर आमचे अन्याय केला म्हणून आम्हाला याला कोणतरी पाहिजे ना बोलणारा, ते येणार तोडणार म्हणजे का खेळ आहे का? पुणे शहराला ड्रग्स मुक्त करण्याकरता कठोर पावलं उचलणं गरजेचं आहे। त्यामुळेच बेकायदेशीर पब्स तसंच अंमली पदार्थांशी निगडीत अवैध बांधकामांवर बुलडोझर फिरवण्याचे स्पष्ट आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी पोलीस आयुक्तांना दिले होते। त्यानंतर पालिकेनं तातडीनं ही तोंडदेखली कारवाई केली। पण मग इतके दिवस पोलीस आणि प्रशासनाला बारवाल्यांचे हे नसते उद्योग माहीत नव्हते का, असा प्रश्न पुणेकर विचारू लागले। म्हणूनच यापुढे तरी प्रशासनानं पुण्यातली पब संस्कृती आणि त्या आडून चालणारे ड्रग्ज रॅकेट उद्ध्वस्त करण्याकरता ठोस उपाययोजना करण्याची गरज आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश कदमसह चंद्रकांत फुंदे आणि ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, पुणे।